कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. तुझा माईक कनेक्ट होतो का युवराज? मला दुसऱ्या कोणाला बोलवत येईल. ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. तर आम्हाला मुलांची तर काही कोणाची ओळखी नव्हत्या, कधी कोणाच्या संपर्क नव्हत्या. आपण वेगवेगळ्या क्लासमध्ये होतात आणि असं वाटलं पण नव्हतं की सगळेजण मिळून आपण एकत्र येतात आणि असा कार्यक्रम सेलिब्रेशन करतात. इतकं छान वाटतं, मन मोकळेपणाने बोलतात. कारण का कधी कधी आपल्याला आपल्या भावना जे व्यक्त करायच्या असतात ते पण आपण व्यक्त करू शकत नाहीत. कारण का घरातील आपले आता पण आपण लग्न झालं इथं येताना काही मन मोकळेपणाने आलेलो नाहीत. कारण का मुलांना पण असते की तुम्ही एकटेच कसं चालला. जीव हळवारे जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली. छोट्या छोट्या गोष्टी पण आठवतात आणि खरंच त्यावेळेचे जे आपले इनोसेंट चेहरे, आपल्या सगळ्या गोष्टी ह्या ना खरंच एकदम मनाला भावणार आहे. रडत रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत. आणि ही लहानपणाची मैत्री आपल्या म्हातारपर्यंत टिकून राहील. गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही. मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पण फायदा असा झाला, कपिल क्लासमेट आणि मित्र असल्यामुळे त्याची ओढ जास्त. सगळ्या मधल्या गोष्टी मला हळूच सांगायचा आणि बोलताना उठून मी बोलायचो. सगळ्याला वाटायचं ह्याला एवढा अभ्यास कसं काय झाला, पण ते मित्र असल्यामुळे मला अगोदर सगळं सांगायचा.
सर्व विद्यार्थी 8वी 9वी 10वी या वर्गांना मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा हरीच्या दातांनी शेअर केल्या लिमलेटच्या गोळ्या कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच परंतु तुम्ही माझ्या डोळ्यासमोर ज्यावेळेस दिसला त्यावेळेस माझ्या मनामध्ये ज्या काही तुमच्याबद्दल आठवणी होत्या त्या आठवणी आज कुठल्या ना कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये जाग्या होत आहेत असं मला वाटतं. टीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे शाळा सुटल्यावर उडती तसं मला भाषण करता येत नाही सर्व तुम्हाला माहिती. भाषणाचा काही मला छंदही नाही आणि भाषणाबद्दल काही मला बोलता येत नाही. आखरांचे थवे पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे गेल्या 30 वर्षात आम्ही जे कष्ट केलेलं आहे त्या कष्टाचं चीज मला इतका आनंद होत आहे की सर्व विद्यार्थी खूप दिवसानंतर आज भेटलेले आहेत. होमवर्क चाचणीला मिळाल्यामुळे फार आनंदी झालेला आहे. तर असा हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला की चांगली गोष्ट आहे. प्रथम असं वाटतं मोठा माणूस होतो, कोणी हेडमास्टर होतो, कोणी त्याच्यापेक्षा प्रिन्सिपल होतो, कोणी डॉक्टर होतो, इंजिनियर, आणि हे प्रत्येक गोष्टी होऊ द्या, पण प्रथम तुम्ही माणूस बनायचं शिका आणि हे माणूस बनण्याचं शिक्षण फक्त मला तुमच्यामध्ये दिसतं. कॉफी पुरवणारे पंटर मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ बड्डे कोणाची चंगळ ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल. आणि सर्व 2000-2001 चे सर्व माझे प्रिय असे मी माझे विद्यार्थी म्हणलं की मला थोडं परकस वाटते बरेच माझे विद्यार्थी मारून ही पेपरला प्रश्न नव्हे रोज शाळेमध्ये मला वाटते जावे आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व वर्गमित्र व मैत्रिणी प्रयत्न काय नाही अडचण. आज आपल्या शाळेतील 10वी मधील आपल्या सर्व मित्र मैत्रिणींचे गेट टुगेदर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे. आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व शिक्षक वर्ग व सर्वांचे मी 10वी मध्ये सर्व विद्यार्थी व मित्राच्या वतीने आभार मानतो. आणि प्रयत्न करतोय तो पहिल्यांदा बोलतोय प्रयत्न आता कोणा स्टेजवर आला नाही, मी मला खाली बसून बोलू द्या, मी व्यवस्थित बोलतो. तसेच आजच्या 10वी मधील आपले वर्गमित्र गेट टुगेदर कार्यक्रमात अतिशय उत्साहाने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या माझ्या वर्गमित्र व मैत्रिणींना तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार व हा कार्यक्रम या ठिकाणी संपला आहे असे जाहीर करतो. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. चिडवा चिडवी मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी